अकोला जिल्ह्यातील मलराजुरा गावात अवैध दारू विक्रीचा धंदा जोरदार सुरू आहे। यामुळे गावकऱ्यांना प्रचंड त्रास होतोय। त्यामुळे गावातील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणीही केली आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या मलराजुरा या गावात अवैध गावठी दारू विक्री करणाऱ्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे। त्यामुळे गावातील अनेक कुटुंब उघड्यावर आले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून गावठी दारू विक्रेते पातूर पोलिसांना नियमितपणे हप्ते पुरवत आहे असा आरोप होत आहे आणि म्हणूनच की काय आजपर्यंत मलराजुरा गावातील दारूच्या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकलेली नाही असाही आरोप जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे। तर गावातील अनेक लहान मुलं आणि तरुण गावठी दारूच्या आहारी गेले आहे आणि याचा गावातील महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो। पोलीस प्रशासन याबाबत कोणतीही कारवाई करत नसल्यानं अखेर गावातील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत गावठी दारूचा गोरखधंदा कायमचा बंद करावा आणि न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। आम्हाला राजूची दारूबंदी पाहिजे। आम्हाला आमच्या लेकरामुळे लई त्रास होऊन राहिला। इथला दारू आम्हाला दारूबंदी नाही झाली तर आम्ही इथं येऊन आत्महत्या करणार ही आमची मागणी आहे। आम्ही दोनदा पातूरला गेलतो त्यांना काही उठाव केला नाही, आम्हाला लेखी सुद्धा दिली नाही। येई ना हप्ते खातात पाण्यासारखी दारू टाक्यानं आदिवासीच्या घरी ते दारूबंदी पाहिजे। आमच्या लेकराचा आम्हाला लईच त्रास आहे। संध्याकाळी असं जेवण करून देत नाही, काय नाही, लोकांच्या घरी जाऊन झोपा लागते आम्हाला। मी तर घरातलं काही गहू नेतात, ज्वारी नेतात, डाळ नेतात, ते आदिवासीच्या घरी जातात दारूवाल्याच्या घरी। साहेब आम्हाला दारूबंदी पाहिजे, तुम्हाला हात जोडून विनंती आहे आमची।